इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका, जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे तसेच माननीय मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी गायधनी मॅडम, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग, चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी मैथिली प्रवीण भांबरे, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी हृदयापासून शतशत आभार मानते. सर्वप्रथम सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पानी न हो तो नदियाँ किस काम की, पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, और अगर हम वतन के काम न आए तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की. पण तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाला 200 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. मित्रांनो, स्वातंत्र्य इतके सहजासहजी नाही मिळाले. वंदनीय मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. या देशासाठी आपलं रक्त सांडलं. या सर्व महावीरांना मी नमन करते. तर मित्रांनो, मी तुम्हाला भगतसिंग यांची एक छोटीशी कथा सांगणार आहे, जी मुलांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. असे म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. भगतसिंग तेव्हा फक्त 8 वर्षांचे होते. आपल्या मित्रांबरोबर घराच्या अंगणात खेळत होते. खेळता खेळता त्यांचे लक्ष त्यांच्या काकांच्या हातातल्या बंदुकीकडे गेले. लहान मुलांना खेळण्यातल्या बंदुकीचे खूप आकर्षण असते, पण हे तसले आकर्षण नव्हते बरं का मित्रांनो. तर हा एक संकेत होता. काय होता संकेत? त्या भगतने काकांना विचारले, चाचाजी चाचाजी यह क्या है और इससे क्या होता है. काकांना आश्चर्य वाटले की ह्या मुलाला आता काय सांगावे. तर काका सांगतात, बेटा भगत, ये तो बंदूक है और इससे गोली चलती है और इसी का इस्तेमाल करके हम अंग्रेजों को हिंदुस्तान से बाहर भगाने वाले हैं. पर तू अभी छोटा है, पढ़ाई कर पढ़ाई कर. या 2-4 वाक्यांचा या छोट्या मुलावर इतका परिणाम झाला की याच बंदुकीचा वापर करून आपल्याला इंग्रजांना हिंदुस्थानाच्या बाहेर हाकलून जायचे आहे, या एकाच विचाराने तो सर्वत्र वावरू लागला. अशाच एका दिवशी छोटा भगत काकांबरोबर शेतात काम करायला गेला. काका आंब्याच्या रोपांची लागवड करीत होते. भगतने काकांना विचारले, चाचाजी चाचाजी यह आप क्या कर रहे हो. यावर काका म्हणाले, बेटा भगत, मैं तो आम के पेड़ लगा रहा हूँ. इसको बहुत सारे आम आएंगे और वो सब हम सबको बांट कर खाएंगे. हे ऐकताच छोटा भगत पळत घराकडे गेला आणि काकांची बंदूक घेऊनच परत आला व जागोजागी खड्डे खोदू लागला. काकांना आश्चर्य वाटले की हा भगत एवढ्या उत्साहाने खड्डे का खोदतो आहे. काकांना तो प्रश्न पडला. काकांनी भगतला विचारले, बेटा भगत, यह तुम क्या कर रहे हो. यावर भगत म्हणाला, चाचाजी मैं तो गड्ढे खोद रहा हूँ. इस पर हम बंदूकों की फसल उगाएंगे और ये सारी बंदूकें बांटकर हम अंग्रेजों को हिंदुस्तान से बाहर भगाएंगे. मित्रांनो, मला आता आश्चर्य वाटते की हा छोटा भगत खाऊ खायचे सोडून, खेळणी खेळायचे सोडून देशाच्या स्वातंत्र्याची भाषा करतो आणि काही वेळानंतर बंदुकीची शेती करू पाहणारा मुलगा क्रांतिकारी चळवळीचा अविभाज्य अंग बनतो आणि यह देश हमारा है, यहाँ से चले जाओ नहीं तो गोली खा, असे ठणकावून सांगतो. मित्रांनो, भगतसिंग फक्त 21 वर्ष जगले. या देशासाठी आपले प्राण दिले, फासावर चढले. फासावर चढण्याआधी ते म्हणाले होते, जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है, जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है, दूसरों के कंधों पर, दूसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाए जाते, सिर्फ जनाजे उठाए जाते.
धन्यवाद.